दिवाळीच्या 5 दिवसांच्या उत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. अश्विन अमावास्येला 21 ऑक्टोबर मंगळवारी रोजी लक्ष्मीपूजन मोठ्या उत्सवाने साजरं केलं जाणार आहे. या दिवशी स्थिर धनसंपत्तीची देवी माता लक्ष्मी, गणेश भगवान म्हणजे बुद्धीची देवता आणि कुबेर भगवान म्हणजे धनाचे रक्षण करणारी देवता यांची विधिवत पूजा केली जाणार आहे. या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते आणि जे भक्त स्वच्छ घरात तिचे स्वागत करतात त्यांच्या घरी ती दीर्घकाळ वास करते. चला तर मंडळी, जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये की लक्ष्मी पूजनाची विधिवत आपल्याला मांडणी कशी करायची आहे, पूजेचा शुभमुहूर्त कोणता आहे आणि कशा प्रकारे आपण माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये करू शकतो आणि माता लक्ष्मीला आपण कशा प्रकारे प्रसन्न करून घेऊ शकतो. तत्पूर्वी मंडळी, जर तुम्ही आपल्या भक्तिकथा यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास आपल्या नातेवाईकांना शेअर करा आणि असंच तुमचं भरभरून प्रेम आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की द्या. तर लक्ष्मीपूजनाचा मुख्य उद्देश म्हणजे घरात धन, समृद्धी आणि ऐश्वर्य कायम राहावं. या पूजेने केवळ पैसाच नाही तर आरोग्य, यश आणि मानसिक शांती देखील प्राप्त होते. लक्ष्मी पूजनाच्या रात्री घरात तेलाचे, तुपाचे दिवे लावले जातात, जे अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतात. या प्रकाशात माता लक्ष्मी सहजपणे घरात प्रवेश करत असते. लक्ष्मी पूजनासाठी सर्वात शुभ वेळ ही प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतरचा काळ आणि वृषभ काळ म्हणजे स्थिर लक्ष्मीचा काळ मानला जातो. 31 ऑक्टोबर मंगळवार रोजी सायंकाळी 5:32 ते रात्री 8:16 हा पूजेसाठी उत्तम शुभ मुहूर्त मानला जाणार आहे. या काळात आपण विधिवत पूजा केल्याने लक्ष्मीची स्थिर कृपा प्राप्त होते. मंडळी, पूजेसाठी आपल्याला आता कोणते कोणते साहित्य लागणार आहेत याच्यावर आपण आता एक नजर टाकूया. पूजेसाठी लागणारे मुख्य साहित्य म्हणजे लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती. पूजेसाठी पाट किंवा चौरंग देखील वापरू शकतो. लाल किंवा पिवळे वस्त्र आपल्याला वापरायचे आहेत. तांब्याचा कलश, अक्षदा, हळद, कुंकू, गंगाजल, जानवे, पंचामृत, धूप, दीप आणि कापूर. नैवेद्यासाठी दूध, साखरेचा प्रसाद आणि फळे लागतील. यासोबतच कमळ, गुलाब, बेलपत्र, श्रीफळ, नवीन नाणी, सोन्याची किंवा चांदीची वस्तू तसेच हळदीची गाठ आणि आंब्याची पाने पूजेत अवश्य वापरावीत. लक्ष्मी मातेची पूजा करत असताना, लक्ष्मी पूजनाची विधिवत पूजा करत असताना सर्वप्रथम आपल्याला पूजेच्या जागेची पूर्ण स्वच्छता करून त्यावर चौरंग ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती लाल किंवा पिवळे वस्त्र पसरवायचे आहेत. ताटावर तांदळाचे छोटेसे आसन किंवा रास तयार करायचे किंवा तुम्ही स्वस्तिक देखील तांदळापासून काढू शकता. त्यावर लक्ष्मी मातेची आणि गणेशाची मूर्ती स्थापित करायची आहे. मूर्तीजवळ पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवायचा आहे. तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपण लावू शकतो, कारण दीप हे साक्षात विष्णूंचे स्वरूप आहे. या भावनेने त्यांना आवाहन करून दीपपूजन आपल्याला करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला पूजेचा संकल्प करायचा आहे. उजव्या हातात पाणी घेऊन पूजेचा संकल्प करायचा आहे. त्यानंतर प्रथम भगवान गणेशाची पूजा करायची आहे. त्यांना दुर्वा आणि मोदक किंवा मिठाई आपल्याला अर्पण करायची आहे. तयार केलेलं फराळ आपल्याला अर्पण करायचं आहे. पूजा करत असताना आपल्याला मंत्रांचा जप करायचा आहे. आता माता लक्ष्मीची विधिवत पूजा सुरू करत असताना त्यांना हळदी कुंकू अर्पण करून, अक्षदा अर्पण करून, कमळाचं किंवा गुलाबाचं फूल अर्पण करून अथवा कमलगट्टा अर्पण करून यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम ह्रीं ह्रीं श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्या पलीकडे जाऊन आपण श्री सुक्ताचा पाठ करू शकतो किंवा पुरुष सुक्ताचा देखील पाठ करू शकतो. आणि जर तुम्हाला श्री सुक्त, पुरुष सुक्त पठण करता येत नसेल तर तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ते लावून आपली पूजा पूर्ण करू शकता. त्यानंतर आपल्याला माता भगवतीला नैवेद्य अर्पण करायचा आहे. तयार केलेला नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे. मूर्तीसमोर पैसा, दागिने, नवीन वस्तू ठेवायच्या आहेत. शेवटी लक्ष्मीची आणि गणपतीची आरती करून सर्वांना प्रसाद वाटायचा आहे आणि देवघरामध्ये नंदादीप आणि घरात
पणत्यांची रोषणाई करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या सोप्या पद्धतीने ज्याप्रमाणे तुम्हाला लक्ष्मीपूजन करता येईल त्याप्रमाणे तुम्ही लक्ष्मीची आरास करून लक्ष्मीपूजन संपन्न करू शकता आणि देवी भगवतीला आपल्या घरामध्ये स्थिर राहण्याची कृपा करू शकता. चला तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं भरभरून प्रेम आपल्या या यूट्यूब चॅनलला द्या. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येते तुमच्यासाठी. आजच्या व्हिडिओला इथेच थांबते. रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ.